हॅलो, गुड मॉर्निंग पब्लिक. तर आज माझी मॉर्निंग खरंच खूप लवकर झाली होती. मी रोज एवढा लवकर उठत नाही. आजच उठली होती कारण मिस्टरांची फ्लाईट होती 7ची. त्यांना लवकर जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी चहा करायला उठली होती. तर त्यांच्या फ्लाईटसाठी ते निघाले होते आणि ते चेक करत होते पॉकेट वगैरे घेतलं आहे का. ते निघाले होते पण जीव माझा टांगणीला लागला होता कारण त्यांचं फ्लाईट होतं एअर इंडियाचं. नंतर मी योगा वगैरे केलं आणि मग माझं डेली रुटीन चालू केलं, ज्याच्यामध्ये रुद्राची चहा ठेवली एका साईडला माझं पाणी गरम करून ते पियायचं होतं मला. त्याच्यानंतर सेकंड ग्लास ऑफ वॉटर बनवायला ठेवायचं होतं. इकडे मी कुकडू बसून गरम पाणी पिऊन घेतलं. सकाळ सकाळी मॉर्निंग मी प्लेन गरम पाणीच पिते, फर्स्ट ग्लास ऑफ वॉटर. आणि हे सेकंड ग्लास ऑफ वॉटर ज्याच्यामध्ये असतं दालचिनी, बडीशेप, जिरं आणि अद्रक. हे पण खरंच खूप फायदेशीर आहे बॉडीसाठी, ज्याच्यामुळे बर्न कट होतं, म्हणजे फॅट बर्न होतं. मी नवीन आहे ना वेट लॉसच्या जर्नीमुळे, त्याच्यामुळे माझे थोडेसे शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, पण तुम्ही समजून घेऊ शकता. इकडे मी चपात्या वगैरे करायला घेतल्या रुद्राच्या टिफिनसाठी. मी चपाती खात नाही, मी भाकरीच खाते मोस्ट ऑफ द टाईम. पण आज माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी चपाती माझ्यासाठी पण अर्धी म्हणजे 1 केली होती, त्याच्यातली अर्धीच मी खाते. चपातीमुळे म्हणजे ग्लुटन फ्री खायचं असं मी मोस्ट ऑफ द ट्राय करते, ग्लुटन फ्री खायचं आहे. मी बारीक लोक बोलतात त्याच्यासाठी तर होतेच आहे, पण स्वतःच्या शरीरासाठी पण खरंच खूप गरजेचं आहे हेल्दी राहणं, वॉक करणं, एक्सरसाइज करणं. हे मला आत्ता समजतं आहे. कारण जेव्हा मी हेल्दी झाली होती ना, हेल्दीच आहे मी अजून पण हेल्दी अजून ह्याच्यापेक्षा होती ना, तर मला एवढे प्रॉब्लेम चालू झाले होते. आता मी कंपल्सरी एक्सरसाइज करते, त्याच्यामुळे माझी बॉडी रिलॅक्स झाली आहे, त्याच्यामुळे मला बॉडी पेन होत नाही आहे. पण मी जास्त वेळ उभी राहिली की माझे पायाच्या टाचा दुखायच्या, माझे नी पेन व्हायचं, कंबर दुखायची. त्याच्यामुळे मी हे मनावर घेतलं की नाही बाबा आपल्याला करायलाच पाहिजे. आणि ते मी रुद्राच्या टिफिनसाठी बनवायला घेतलं होतं पनीर टाको. तर त्याच्यामध्ये आधी मी पनीरचे 2 पीस करून घेतले, त्याच्यावर मीठ टाकलं, हळद टाकली, चटणी टाकणार आहे माझी जी रेग्युलर असते ती. मी घरगुती पद्धतीचं हे पनीर टाको बनवते आहे, कारण रुद्र असंच दिलं ना काहीतरी बनवून तर तो खाणार नाही त्या पनीरचं. ते पनीर तसंच आणेल तो. म्हणून मग असं काहीतरी सगळ्यांच्याच मुलांना करून द्यायला लागतं. माझं काय नवीन नाही आहे त्यातलं. मुलांचे नखरेच खूप वेगळे असतात. आपल्या वेळेस आपल्या आईशीने 2 धपाट्या घालून बोललं तर खा गपचूप आणि आपण खाऊन घेतलं असतं पटकन. पण आत्ताच्या मुलांचे नखरेच निराळे आहेत. त्याच्यामध्ये मी चटणी थोडीशीच टाकते कारण रुद्र फार तिखट खात नाही. आणि गाईज प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही पण सामील व्हा. आपण सोबत बारीक होऊया, सोबत हेल्दी होऊया. बारीक होऊया म्हणण्यापेक्षा हेल्दी होऊया. आणि मग मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि ते फ्राय करायला ठेवणार आहे. इकडे मी माझं सेकंड ग्लास ऑफ वॉटर पण संपवून टाकलं होतं. चपाती घेतली, प्लेट घेतली, त्याच्यावर चपातीवर थोडंसं सॉस लावायचं, केचप, टॉमॅटो केचप. मी फार टॉमॅटो केचप आणत नाही, मी छोटंसंच पॅकेट आणते कारण रुद्र नुसतंच खाऊन घेत होते म्हणून. आणि मी चीज घेतलं 1 स्लाईस, पण ते दोन्ही टाकोससाठी मी एकच चीज वापरणार आहे. मी आधी टॉमॅटोचे स्लाईस करून घेतले होते ते ठेवले आणि चीजचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर लावून ठेवले आणि ती चपाती चिपकण्यासाठी तव्यावर परत फ्राय करायला ठेवायची. टॉमॅटो पण त्याच निमित्ताने त्याच्या पोटात जातं म्हणून मी टॉमॅटो पण ॲड केलं या रेसिपीमध्ये माझ्या. तुम्ही त्याच्या टॉमॅटो केचपच्या जागेवर ग्रीन चटणी, रेड चटणी काहीही लावू शकता किंवा मेयोनीज लावू शकता. पण मी हे सगळं ठेवतच नाही घरात, मेयोनीज वगैरे. त्याच्यामुळे मी थोडंसं हेच लावते, सॉसवरच भागवते. ह्याचे 2 पीस करायचे कारण मुलांना एकदमच खायला जमत नाही. ते बाहेरचं खातील ते पटापट, पण घरातलं असं एकदमच खाणार नाही ते. रुद्रला असं काहीतरी दिलं तरच तो खाईल, नाही तर ते सगळं तसंच आणेल आणि मग बहाणे देईल
की अरे मी खेळत होतो किंवा मी गेलो होतो अभ्यास करत होतो, ब्रेकच छोटा झाला. हे न्यूट्रेलाचं चॉकलेट स्प्रेड होतं, ते मी एका चपातीवर लावलं. हे सेकंड टिफिनसाठी असतं त्याच्या, जो छोटा टिफिन असतो छोट्या ब्रेकसाठी. वेफर वगैरे देणं मला आवडत नाही, म्हणून मी असंच काहीतरी देते त्याला. किंवा कधीतरी कुरमुरे देते, खजूरच देते त्याच्यामध्ये, किंवा मनुकेच देते. किंवा फ्रूट्स देते, पण फ्रूट्स पण खायला तो खूप नाटकं करतो. मग त्याची पाण्याची बाटली ठेवली, त्याला चहा गरम करायला ठेवला. तो चहा चपातीच खातो सकाळी सकाळी, कारण माहिती आहे मला चहा चपाती हेल्दी नाही आहे, पण थोडे दिवस मी अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधते आहे त्याच्यासाठी. बघूया लवकरच. तुम्ही जर माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब कराल तर मी अजून तुम्हाला लहान मुलांसाठी माझ्याकडे थोड्याशा रेसिपीज आहेत त्या नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. आज रुद्राला सोडायचा टर्न माझा होता, कारण पप्पा नव्हते आमच्या घरात. आम्ही निघालो होतो स्कूलसाठी चहा चपाती खाऊन. आणि रुद्राला सोडून आल्यावर मग मी 4000 स्टेप्स माझ्या पूर्ण केल्या, आणि त्यात मी तुम्हाला इथे शेअर करते. त्याच्यानंतर माझा खाण्याचा टाईम झाला होता, त्याच्यामुळे मी ड्रॅगन फ्रूट थोडंसं अर्धं पण नाही आहे ते कट केलं. आणि फिश मी इथे मॅरिनेट करून ठेवली होती, ती मी फ्राय करणार होती आज थोडंसं तेल टाकून. रवा पण रेडी करून ठेवला होता. रव्यामध्ये पण मी चटणी, मीठ, हळद टाकून ठेवलं होतं. फिश कोणाकोणाला आवडते. कोकणातले जे लोक असतात त्यांना फिश खूप आवडते. आमच्याकडे प्रत्येक वाराला फिश असते, किंवा सुकी मच्छी असते, किंवा मटनच असेल, किंवा मच्छी म्हणजे मच्छी तर रेग्युलर लागतेच, पण त्याच्याबरोबर चिकन फार कमी खातो आम्ही. पण मटन आणि फिश तर लागते. चिकन खाल्लं तरी गावठी कोंबडी. कोकणातले कोण कोण आहे तिथे त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा मला. आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय हे पण मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. आणि लाईक करायला प्लीज विसरू नका. एक सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत कुठेच, फक्त तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला सपोर्ट देऊन जातो, मोटिवेशन देऊन जातं, मोटिवेट होतो त्याच्यामुळे अजून व्हिडिओ करण्यासाठी, आणि आमची कहाणी तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी. कारण वेट लॉस जर्नीच मी ह्याच्यासाठी स्टार्ट केली की मी तुमच्याबरोबर माझं एक्सपिरियन्स शेअर करेल, आणि माझ्याकडे मेमरीज राहतील की मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मी काय काय केलं होतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण कदाचित माझ्यामुळे हेल्प होऊ शकते. म्हणून मी ही यूट्यूबवर ब्लॉग टाकणं चालू केलं आहे. पण प्लीज तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब प्लीज करा. आणि इकडे मी मच्छी एका साईडला फ्राय केली, एका गॅसवर भात ठेवला, आणि दुसऱ्या गॅसवर मी ठेवलेलं हे करायला बोंबील असतात ना, ओले बोंबील, त्याचं थोडंसं कालवण करायला भातावर घ्यायला. कारण मी खूप दिवस भात नव्हता खाल्ला, म्हणून मी आज भात खाणार होते. कारण मी काहीच जेवण सोडलं नाही, फक्त मी पोर्शन कंट्रोल केलं आहे, आणि खाण्याची टाईम बदलली आहे. म्हणजे मी संध्याकाळी 7च्या नंतर मी काहीच खात नाही. मी 6:30 वाजताच जेवायला बसते. 6:30 ते 7च्या मध्ये माझा डिनर कंप्लीट होतो. आणि मग मी प्रत्येक मीलनंतर मी 30 मिनिटचा वॉक घेते. कारण वॉकिंग करणं आणि एक्सरसाइज करणं आपल्या बॉडीसाठी खरंच खूप गरजेचं आहे, आणि सगळ्यांनीच करायला पाहिजे, लेडीजनी स्पेशली. माझ्या खरंच खूप वेट वाढल्यामुळे मी उभी राहिली ना की माझ्या टाचा प्रचंड दुखायच्या, एवढ्या वेदना व्हायच्या, माझे नीज पेन व्हायचे रात्रीचे. असं वाटायचं की मी खरंच खूप म्हातारी झाली आत्तापासूनच. बॅक पेन व्हायची. मी इथे मच्छी शिजली आहे का चेक करत होती. बोंबलाचं कालवण, एकीकडे फिश फ्राय, काकडी, अर्धी चपाती, आणि थोडासा भात. आणि इकडे माझं फांदी जी मी जास्वंदाच्या झाडाची लावली होती त्याला अंकुरित झालं होतं ते झाड. आणि 4 वाजता मग मी कॉफी पियाली, आणि कॉफीच्या पिल्यानंतर मग मला जिमला जायचं होतं. मग जिमला गेलं, मी थोडंसं रनिंग केलं. त्याच्यानंतर सायकलिंगसारखी दुसरी मशीन असते, त्याला काय म्हणतात माहिती नाही मला, पण ते केलं 20 मिनिट्स, आणि नंतर 20 मिनिट्स परत सायकलिंग केली. हे असं माझा अवतार झाला आहे, आणि माझं पोट हे एवढं वाढलं आहे.
तेच मला कमी करायचं आहे बाबा. प्लीज तुमच्याकडे पण काय सजेशन असतील तर नक्की सांगा. जिमवरून आल्यावर मी 1 ग्लास गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 लिंबू प्यायली आणि पिऊन घेतलं. आणि मग मी लागली संध्याकाळच्या जेवणाला, ज्याच्यामध्ये मला बनवायची होती फक्त भाकरी बनवायची बाकी होती. बाकी सगळं जेवण माझं दुपारचं तसंच होतं शिल्लक. इकडे मी भाकरीचं पीठ मी उकडवून घेते. मोदकाचं पीठ जसं आपण उकडवून घेतो ना, तसंच मी हे भाकरीचं पीठ पण उकडवून घेते, कारण मला भाकरी अशी जमत नाही. जे लोक खूप ह्याच्यामध्ये पारंगत असतात त्यांनाच जमते भाकरी, पण आम्हाला आईने आमच्या फार काही कामं करून नव्हती दिली, त्याच्यामुळे आता खूप अंगाशी येतं. इकडे माझी भाकरी बनवून रेडी होती. आणि खरंच ज्वारीची भाकरी आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते. आणि मी इकडे फोनवर बोलत बोलत सांगत होती माझे हात दुखतात, पाय दुखत आहेत एक्सरसाइज करून करून. पण माझ्यामध्ये वेगळ्याच लेवलची एनर्जी आली आहे एक्सरसाइज जेव्हापासून मी चालू केलं तेव्हापासून. इकडे मी भाकरी आणि बोंबीलचं कालवण घेऊन फक्त एक काकडी घेतली. 6:30 ते 7च्या खाल्ली आणि नंतर 7:07 मी वॉकसाठी आली. आता मी 30 मिनिट्स वॉक करणार आहे. आणि मी फार तर 9:30 वाजेपर्यंत आम्ही झोपून जातो, 9 ते 9:30च्या मध्ये. नंतर मी घरी येऊन भांडी वगैरे घासून घेतली, किचन कट्टा आवरला. त्याच्यानंतर मी स्वतः फ्रेश व्हायला गेली. आणि माझं बाळ जेवढं शाणं झालं होतं ना, की त्याने अंथरूणच घालून घेतलं होतं, कारण त्याला माहिती होतं पप्पा रोज अंथरूण घालतात, आज आपले पप्पा येणार नाहीत, त्याच्यामुळे मम्मीला मदत करावी या आशेने त्यांनी अंथरूण घालून ठेवलं होतं. अंथरूण म्हणजे बेडच काढायचा असतो, पण त्याला समजली ही गोष्ट, तीच मोठी गोष्ट आहे ना माझ्यासाठी. मुलं खरंच खूप लवकर मोठी होतात. नंतर पाणी गरम करायला ठेवायला गेले आणि मग मी फ्रेश झाली, कपडे वगैरे चेंज केले आणि मग मी हळदीचं पाणी पिते रात्रीचं, ते रेडी केलं. अगदी उकडून घ्यायचं पाणी, मग ते फूक मारून पियायचं. मी इकडे कॅमेरा पण सेट केला थोडासा. माझ्याकडे कॅमेराचं स्टँड नव्हतं ना, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होत होते. आणि इकडे माझं बाळ अंथरूण करून त्याच्यावर ड्रॉइंग करत बसलेलं बुकवर. आणि मग मी गरम पाणी, एवढं गरम असतं ते पाणी फू करून पियाली. आणि ते त्याची ड्रॉइंग दाखवत होता. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर